एक छान असा व्हिडिओ शेअर करूया जे मी मंदिरासाठी वस्तू घेतलेल्या आहेत ऑनलाईन. गेले 2 वर्षापासून मी त्या गोष्टी ज्या वापरते आहे आणि खूप चांगल्या कंडिशन मध्ये, खूप चांगल्या प्राइस मध्ये, रिझनेबल प्राइस मध्ये आणि क्वालिटी सुद्धा खूप चांगली मला रिसीव्ह झालेली आहे. तर तुमच्यासोबत मी ऑलरेडी हा हॉल व्हिडिओ जेव्हा मी त्या वस्तू घेतल्या होत्या तेव्हा शेअर केलेला आहे, पण बऱ्याचशा लोकांनी बघितला नसतील. तर म्हटलं चला हा नवीन व्हिडिओ आपण करूया, म्हणजे जेणेकरून जे नवीन लोक असतील ज्यांनी बघितला नसेल तर तो व्हिडिओ हा बघू शकतील. आणि मी 2 वर्षापासून या गोष्टी यूज करते, तर त्या कशा आहेत आणि कशा निघाल्या, घेतल्या पाहिजे की नाही आज मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहेत. आणि खूप स्वस्तात छान क्वालिटीमध्ये मला ह्या गोष्टी रिसीव्ह झालेल्या आहेत, जे मी रोज मंदिरामध्ये सुद्धा यूज करते आणि काही सणवार असेल तेव्हा मी काढत असते. पण जास्त तर मी ज्या गोष्टी आहेत त्या रोजच यूज करते. बाकीचे काही थोडेफार दिवे वगैरे आहेत ते मी काही सण असेल ते असेल तेव्हा मी काढत असते. तर चला मी तुमच्यासोबत शेअर करते पटकन, जास्त वेळ न घेता, कारण वस्तू ज्या आहेत त्या भरपूर आहेत. व्हिडिओ जो आहे तो मोठा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघा शेवटपर्यंत, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की मी किती प्राइस मध्ये. आता प्राइस वगैरे तर मला काही आठवत नाही, मी तुम्हाला लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईन. क्वालिटी खूप चांगली आहे, कारण मी 2 वर्षापासून जे आहे ते हे वस्तू जे आहे ते यूज करते आणि खरोखर मला खूप कमी प्राइस मध्ये भेटलेले आहेत. तर चला सर्वात अगोदर तुम्हाला मी अभिषेक पात्र दाखवते, जे मी मिशोवरनं घेतलं होतं. हे बघा, अशा शिवपिंडीच्या आकाराचं आहे, खूप छान आणि मस्त आहे. इतकं हेवी आहे ना, याच्यामध्ये साईज सुद्धा अवेलेबल आहे, सुद्धा याला वेगवेगळं करू शकतो आणि घासून झाल्यानंतर याला व्यवस्थित असं लावून घेऊ शकतो. याच्यावरती महादेवाची पिंड ठेवायची, खाली साईडला जे आहे ते उरली किंवा काही ताट वगैरे ठेवायचं, जे पाणी आहे ना ते याच्यामधून असं पूर्ण निघून जातं आणि परत आपल्याला पाणी म्हणजे चेंज करण्याची गरज पडत नाही. आपल्याला अभिषेक करताना काही डिस्टर्बन्स होत नाही, त्यामुळे खूप चांगलं आहे. तुम्ही याच्यामध्ये ज्या देवी देवतांचे अभिषेक तुम्ही करता ते करू शकता आणि खूप चांगल्या क्वालिटीचं. ते हे घासलं नाहीये त्यामुळे थोडंसं एक डाग पडलेलं ठेवून दिलेलं होतं मी, पण आता मला आज देवघर स्वच्छ करायचं होतं म्हणून म्हटलं चला मी हे तुमच्यासोबत दाखवून देते. मी आता सध्या तरी वापरत नाहीये, पण मी रोज रुद्र अभिषेक करायचे तेव्हा वापरायचे. गेले 3-4 महिन्यापासून माझं सर्व बंद झालेलं आहे, पण मी आता परत स्टार्ट करणार आहे. त्यानंतर बघा, हे दिव्यांचे स्टँड घेतले होते मी, प्युअर ब्रास मध्ये आहे बरं का हे, आणि क्वालिटी खूप चांगली आहे. सेट ऑफ 2 मध्ये मी घेतले होते, म्हणजे वेगवेगळे घेतले होते. अगोदर हे मागवलं होतं, नंतर थोड्या दिवसांनी हे मागवलं होतं, कारण मंदिरामध्ये मी 2 दिवे लावत असते, एक तुपाचा आणि एक तेलाचा. त्यासाठी मी हे 2 घेतले होते आणि खूप चांगली क्वालिटी तुम्ही जवळून बघू शकता. गेले 2 वर्षापासून मी यूज करते याला, खूप छान आहे, क्वालिटी खूप चांगली आहे. त्यानंतर बघा, मी हे दिवे मागवले होते, स्टेप मध्ये आहेत हे, आणि हे सेटअप 2 मध्ये मला मिळालेले होते 800 रुपयाला. हे सुद्धा ना रिमूवेबल आहे. हे सुद्धा ना असे निघून जातात बघा, इथे स्क्रू दिलेले आहेत, ते स्क्रू आपल्याला काढून घ्यायचे असतात आणि मग घासून वगैरे याला व्यवस्थित जे स्क्रू जे आहे ते परत फिक्स करावे लागतात. क्वालिटी खूप चांगली आहे. जेव्हा असे 3 दिवे एका लाईनला लावलेले असतात ना, ते इतकं सुंदर दिसतं. हे सुद्धा पूर्ण ब्रास मध्ये आहे. हा जो पत्रा आहे थोडासा हलका आहे, पण दिव्यांची जी क्वालिटी आहे ती खूप चांगली आहे. आणि इथे हँग करायला सुद्धा दिलेला आहे, तुम्ही हँग सुद्धा करू शकता. हे सेटअप 2 मध्ये आहे. एक दिवा जो आहे मी वरती लावलेला आहे, त्यामुळे हा माझ्या खाली एकच आहे, त्यामुळे हा एकच दाखवते, पण हे सेटअप 2 मध्ये आहे. क्वालिटी खूप चांगली आहे याची सुद्धा. त्यानंतर मी ही द्वीप लक्ष्मी घेतल्या होत्या, तुम्ही बघू शकता, इतक्या सुंदर आहेत ना, छोट्या छोट्या 2 द्वीप लक्ष्मी. हा मला 750 रुपयाला मिळाले होते मिशोवरनं, आणि मला वाटतं 1 वर्ष झाला असेल याला घेऊन, आणि मी मंदिरातच ठेवते यांना. छोट्याशा आहे, मला वाटतं 5 इंच यांची जी आहे ते हाईट आहे, बघू शकता, आणि प्युअर ब्रास मध्ये आहे. खूप हेवी आहे ह्या सुद्धा, आणि याची प्राइस मी घेतल्यानंतर खूप स्वस्त झाली होती, 500 रुपयाला झाली होती, पण काही हरकत नाही, मी 750 ला घेतले होते. आता मला वाटतं याची प्राइस जी आहे ती महाग झालेली आहे. त्यानंतर बघा, मी अष्टलक्ष्मी द्वीप घेतला होता, त्याच्यावरती अष्टलक्ष्मी बनलेले आहेत, आणि हा सुद्धा मी मिशोवरनच घेतला होता. क्वालिटी खूप चांगली आहे, इतका हेवी आहे ना, आणि मागून सुद्धा बघा इथे असे हत्ती आणि कलश दिलेला आहे. क्वालिटी तुम्ही मागून पुढून बघू शकता, आणि खूप मोठ्या साईजचा आहे. याच्यामध्ये जर पूर्ण दिवा तुम्ही तुपाने भरून दिला ना, तर छान असा सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जो आहे तो चालू असतो, आणि खूप चांगल्या क्वालिटीचं इथे थोडंसं नक्षीकाम दिलेलं आहे. इतका छान आहे ना, घासल्यानंतर परत नव्यासारखा दिसतो. तर हा सुद्धा मी मिशोवरनच घेतला आहे.
त्यानंतर बघा हे शंखचक्र गदा, हे सुद्धा मी मिशोवरच घेतलं होतं. याची क्वालिटी सुद्धा खूप चांगली आहे आणि मला 250 रुपयाला काहीतरी असं भेटला होता. हा 5-6 महिने झाले असतील मला याला घेऊन आणि क्वालिटी खूप चांगली आहे. प्युअर ब्रास मध्ये आहे आणि डिटेलिंग तुम्ही बघू शकता, कुठेही काही नाही. तो फिनिशिंग वगैरे खूप छान आहे. हे सुद्धा मला खूप आवडलं होतं. त्यानंतर हा छोटासा त्रिशूल मी शंकर भगवंतासाठी घेतला होता आणि यालाही घेऊन मला वाटतं 1-1.5-2 वर्ष तरी झाले असतील. आणि हा सुद्धा खूप चांगला आहे. 150 रुपयामध्ये मला वाटतं. याच्यासोबत मला डमरू आणि हा त्रिशूल भेटला होता. साईज बघा एवढीच आहे, छोटीशी आहे. जर तुमची महादेवाची पिंड छोटी असेल आणि मंदिर सुद्धा तुमचं लहान असेल तर खूप छान आहे, क्यूट दिसतो हा त्रिशूल. आणि प्युअर ब्रास मध्ये आहे हा सुद्धा. त्यानंतर बघा मी ही घंटी घेतली होती मिशोवरनं. हे सुद्धा इतकी हेवी आहे ना, क्वालिटी खूप चांगली आहे. जेव्हा नवीन मंदिर बनवलं होतं ना तेव्हा ही घंटी घेतली होती. आवाज बघा, खूप आवाज सुद्धा छान करते. एवढी लॉंग चेन आहे, इथे हुक दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता फिनिशिंग वगैरे सुद्धा खूप छान आहे. डिटेलिंग सुद्धा छान आहे. मला वाटतं 550 रुपयाला काहीतरी मी अशी ही घेतली होती आणि खूप चांगली आहे. म्हणजे जे ब्रास म्हणजे पूर्ण ब्रास मध्ये आहे, याच्यामध्ये पित्तळ वगैरे काही मिक्स नाहीये. त्या वस्तूंमध्ये ज्या काही मी घेतल्या आहेत ना त्याच्यामध्ये पित्तळ वगैरे काही मिक्स नाही. जो पिवळाचा थोडासा पिवळसा रंग दिसतो ना, तो रंग याच्यामध्ये नाही दिसत. पूर्ण प्युअर ब्रास मध्ये आहे. त्यानंतर हे हँगिंग दिवे सुद्धा मी घेतले होते बघा. इथे मोर आहे, बघू शकता तुम्ही. इथे मोरची डिझाईन आहे आणि छान असा हा सुद्धा ना वेगवेगळे होऊन जातात. जर घासायला थोडेसे असे दिवे जे आहेत ते प्रॉब्लेमॅटिक असतात, थोडासा त्रास होतो. तर हे बघा, हे सर्व जे आहेत ते वेगवेगळे होतात त्याचे पार्ट. याला व्यवस्थित घासून तुम्ही परत अटॅच करू शकता. तर हे सेटअप 2 मध्ये मला भेटले होते. डिझाईन वगैरे खूप खूप चांगली आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत. हे बघू शकता. हे असे 2 मी घेतले होते. खूप हेवी आहेत आणि खूप स्वस्त मला मिळाले होते. मला वाटतं 650 रुपयाला किंवा 750 रुपयाला मी हे 2 घेतले होते. त्यानंतर बघा हा एक दिवा घेतला होता. हा बेसिकली जो आहे ना आपलं काय म्हणतात त्याला, कापूर लावण्याचा दिवा आहे. इथे काही म्हणजे त्यांनी होल्डर वगैरे म्हणजे ते वात आपण अडकवतो ना ते नाही दिलं याच्यामध्ये कापूर वगैरे लावून आपण मस्त असं कापूर हे करू शकतो. हा सुद्धा खूप छान आहे आणि हा सुद्धा वेगवेगळा होतो. सर्व पार्ट याचे क्वालिटी सुद्धा खूप चांगली आहे. आणि याच्यामध्ये ना दिवा लावणं म्हणजे आपण तुपाचा किंवा तेलाचा दिवा सुद्धा लावू शकतो, पण जास्त वेळ ना पेटत नाही. हा म्हणजे जास्त वेळ चालत नाही, कारण याच्या जे वाट्या आहेत ना हे लहान लहान आहेत. हा कापूरचा दिवा आहे. तुम्ही कापूर याच्यामध्ये करून पण मस्त छान अशी आरती करू शकता. आणि याच्यामध्ये ना दिवा सुद्धा मिळतो, म्हणजे असं ह्याच टाईप मध्ये, पण त्याला ना वाट ठेवण्याचं होल्डर जे आहे ते मिळत असतं. हा सुद्धा बघा मी हा कमळ दिवा घेतलेला आहे, पण यातलं जे आहे ना मी ते काढून ठेवलेलं आहे, कारण मी याच्यामध्ये ना लक्ष्मी मातेला ठेवायचे आणि त्याचं मी काढून ठेवलेलं. पण हे सुद्धा खूप छान आहे. याच्यामध्ये सुद्धा भरपूर असे कलर जे आहेत ते अवेलेबल आहे. हे ब्रासचं आहे आणि हे जे आहे ना हे कलर दिसतो तुम्हाला, हा कलर केलेला आहे लाईट कलर आणि थोडासा डार्क कलर मध्ये यांनी छान असं रिअल लोटस वाटावं म्हणून त्यांनी कलर केलेला आहे. घासताना फक्त हे काढून घ्यायचं असतं आणि हे हा जो वरचा आणि खालचा जो भाग आहे ना तोच आपल्याला घासावा लागतो. जर याला घासलं ना तर कलर निघू शकेल, त्यामुळे ना याला फक्त व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि कापडाने पुसून घ्यायचं आणि हे व्यवस्थित घासून घ्यायचं. त्यानंतर मी अखंड दिवा घेतला होता. हा सुद्धा मिशोवरनं घेतला होता आणि मी याला यूज करत होते, पण सध्या आता मी 4-5 महिन्यापासून याला यूज करत नाहीये, कारण आहे ना याची जी वात आहे ना ती मिळत नाहीये आणि ती पटकन म्हणजे अशी 1-2 दिवसामध्ये संपून जायची. जर मी 2-3 वेळा आणली पण रेडीमेड वात बाहेरून, पण ती 1-2 दिवसामध्ये संपून जायची. त्यामुळे थोडीशी महाग पडत होती. 5 रुपयाला एक वात मिळत होती ती, म्हणून म्हटलं नको, हा दिवा फक्त काही सण सुद्धा असेल तेव्हाच लावायचा, म्हणून मी आता याला साईडला ठेवलेला आहे. आणि क्वालिटी खूप चांगली आहे, मोठा आहे, पूर्ण वाटी भरून ठेवली आहे. छान असं 2 दिवस तरी हा दिवा चालतो. खालून असं स्टँड आहे याला दिलेलं आणि इथे जी आहे ती अशी तुम्ही वात खाली वर करू शकता, असं त्यांनी रिंग दिलेली आहे. आणि ग्लासची क्वालिटी सुद्धा खूप चांगली आहे, तुम्ही बघू शकता.
खूप मोठा दिवा आहे, तुम्ही अखंड दिवा म्हणून सुद्धा याला वापरू शकता. जेव्हा नवरात्र असेल किंवा काही आपण देवाची पूजा वगैरे करतो छान एका दिवसासाठी, पूर्ण दिवस रात्रभर हा दिवा छान असा चालू असतो. त्यानंतर बघा मी हे दिवे जे आहे ना हे मी गावातूनच घेतले होते, पण असे दिवे जे आहे ना हे तुम्हाला इथे मिळून जातील ऑनलाईन मिशोवरती. तर मी तुम्हाला याची जी प्राइस आहे ना हे टाकून देईन. छान छोट्या साईजच्या समया आहेत, इतक्या सुंदर दिसतात ना ह्या समया सुद्धा. तर मी ह्या 350 रुपयाला घेतल्या होत्या आणि मिशोवरती सुद्धा याची प्राइस जी आहे ना ते 350 रुपये आहे. त्यानंतर हे बघा हे घेतलं होतं मी आपलं शंख ठेवण्याचं. याच्यामध्ये ना 2 आकार मिळतात, एक शंखाच्या आकाराचं आणि हे कासवाच्या आकाराचं. तर हे सुद्धा खूप छान आहे आणि छोटंसं आहे. लहान शंख असेल तर आरामात त्याच्यामध्ये बसतो, बघू शकता. आणि हे सुद्धा मला वाटतं निघतं बघा. जेवढेही मी प्रोडक्ट घेतलेले आहेत तेवढे त्यांचे जे पार्ट आहेत ते वेगवेगळे होतात आणि घासायला वगैरे काही डिफिकल्ट होत नाही, खूप छान असतात. त्यानंतर मी हे स्वामींसाठी आसन घेतलं होतं, हे सुद्धा मी गेले 2 वर्षापासून यूज करते आणि खूप छान क्वालिटीचं आहे. मला 150 रुपयालाच मिळालेलं होतं हे सुद्धा. त्यानंतर बघा मी हा छोटासा असा पाळणा घेतला होता आपल्या बाळकृष्णासाठी, त्यांचा जेव्हा जन्मोत्सव असतो तेव्हा. तर बघा हा मेटल मध्ये आहे आणि याला स्प्रे पेंट केलेला आहे त्यांनी गोल्डन कलरचा. याच्यामध्ये लाकडी सुद्धा तुम्हाला मिळून जाईल आणि साईज सुद्धा तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल मिशोवरती. असे खूप सारे पाळणे जे आहेत ते छोटी अशी बघा याला दोरी दिलेली आहे, दिसायला खूप 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 सुंदर आहे, तुम्ही बघू शकता जवळून सुद्धा आणि क्वालिटी खूप चांगली आहे. हा एक घेतला होता. त्यानंतर मी हे छोटंसं आपलं याच्यामध्ये गंगाजळ ठेवतो ना, गंगोत्री म्हणता वाटतं याला, हे घेतलेलं होतं. हे सुद्धा खूप छान आहे आणि 100 रुपयालाच मला वाटतं मी घेतलेलं आहे हे. तर मिशोवरती आता मला त्याची प्राइस जास्त झाली असेल, 150-200 रुपये झाली असेल, नाही माहिती आता किती झाली तर, कारण घेऊन भरपूर दिवस झाले ना. आणि ह्या छोट्या छोट्या प्लेट्सच्या मला देवा म्हणजे याच्यामध्ये श्रीयंत्र ठेवते, याच्यामध्ये आपल्या कवड्या असतात ते ठेवते, याच्यामध्ये कलश जो आहे त्याची स्थापना करून तांदूळमध्ये ठेवते, वाटीमध्ये आपली महालक्ष्मी माता, याच्यामध्ये अन्नपूर्णा देवी, त्यानंतर याच्यामध्ये आपला कासव असतो आणि याच्यामध्ये आपलं कुबेर यंत्र, असे हे प्लेट्स मला नेहमी लागत असतात. आणि त्याच्यामध्ये सर्वांमध्ये तांदूळ भरून मी त्याच्यात यंत्र आणि आपली अन्नपूर्णा लक्ष्मी माता हे ठेवत असते. जे आहे ना आपला अभिषेक करण्याचा लोटा आहे, याला असं इथून छान असं पाणी याच्याने पळतं, म्हणजे आपल्याला चम्मचने परत घ्यावं लागत नाही. जर तुम्हाला नुसतं हाताने अभिषेक करायचा असेल तर मस्त लोटा भरून घ्यायचा आणि छान असं हळूहळू याच्यातनं पाणी निघतं. तर हा सुद्धा मी मिशोवरनंच घेतला होता. वेट जो आहे तो खूप लाईट वेट आहे, पण क्वालिटी प्राईसनुसार चांगली आहे याची. त्यानंतर बघा मी हे प्लेट घेतली होती, याला असं स्टँड आहे खाली आणि याच्यावरतीने मी कुंचन सेवा करत असते, तर ही प्लेट. त्यानंतर हा कामाक्षी दिवा सुद्धा मी घेतलेला होता आणि साईज लहान आहे पण छान आहे. याच्यामध्ये एक कामाक्षी देवीने 2 अशा हत्ती बनलेल्या आहेत, मागे सुद्धा हत्ती आहेत. आणि हा लक्ष्मी कुंचम मी घेतला होता 450 रुपयाला, खूप छान आहे. पण त्याच्यावरती शंखचक्र गदा आहे ना, त्याचं जे कोरीव काम केलेलं होतं ते थोडंसं जे आहे ते पुसट झालेलं आहे, पण क्वालिटी खूप चांगली आहे. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला दाखवल्या नाहीयेत, जेवढ्या मी ऑनलाईन शॉप केलेल्या आहेत तेवढ्याच मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. आणि एक जी आहे ती धूपदाणी मी ऑनलाईन घेतली, ती काही तुम्हाला दाखवली नाही कारण ती घासायची बाकी आहे आणि खूप काळी झालेली आहे, त्यामुळे म्हटलं चला ते नंतर कोणत्या तरी व्हिडिओमध्ये दाखवेल, किंवा आता जर आता घासेलच मी तर घासून झाल्यानंतर तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये अटॅच करून दाखवेल. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हालाही ह्यातल्या काही गोष्टी घ्यायच्या असेल, तुम्हाला हेल्प झाली असेल या व्हिडिओ थ्रू, तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या प्रोडक्टचे लिंक जे आहे मी सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तुम्हालाही परचेस करायचे असतील तर तुम्ही सुद्धा बघू शकता, आवडले असेल तर घेऊ शकता. आणि खरोखर मी सांगते खूप चांगल्या क्वालिटीचे आणि खूप रिझनेबल प्राइसमध्ये मला मिळाले आहे. तुम्हाला मार्केटमध्ये हे जे दिवे वगैरे आहे जे खूप जास्त प्राइसमध्ये मिळतील, कारण मी हा अष्टलक्ष्मी दिवा बघितला होता तर मार्केटमध्ये 2-2.5 हजार रुपये ते सांगत होते आणि मला मिशोवरती फक्त 700 रुपयाला मिळालं होतं. आय थिंक याची प्राइस थोडी वाढली असेल आता, कारण मला 2 वर्ष झाले घेऊन, त्यामुळे आता थोडे प्राइस जे आहे कमी जास्त झाले असतील, पण तुम्ही चेकआउट करू शकता. जर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये असेल, तुम्हाला घ्यायचेच असेल, तुम्हाला आवश्यकता असेल या गोष्टी, तर तुम्ही नक्की घेऊ शकता, कारण खूप चांगल्या क्वालिटीचे आणि मी ज्या सेलर करून घेतलेले आहे तेच पर्टिक्युलर लिंक तुम्हाला मी सेंड करणार आहे, जेणेकरून ज्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला मिळतील आणि त्याचीच क्वालिटी तुम्हाला सुद्धा रिसीव्ह होईल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.